स्टार्ट करूया. लेक्चर नंबर 4 इनडेफिनाइट इंटिग्रेशन. सीईटीच्या अकॉर्डिंग आपण सोल्युशन स्टार्ट करतोय. मोस्टली आजच्या क्वेश्चन मध्ये हे सर्व रिसेंट आलेले PYQs आपल्याला सॉल्व्ह करायचे 25. हे सर्व क्वेश्चन किंवा कोणताही क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचा असेल तर बेसिक फक्त जे आपण आधी सॉल्व्ह केलंय ते जर तुम्हाला प्रॉपर माहित असेल तर यामधला कोणताही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करता येतो. ठीक आहे. तर जे काय असेल ऑब्झर्वेशन करा. फर्स्ट क्वेश्चन आहे इंटिग्रेशन ऑफ sin raised to 5x i is equal to आपण कन्सिडर करतो. आता या टाइप मध्ये एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला होता. तुम्हाला आठवत असेल असं काहीतरी होतं. sin raised to समजून घ्या 5x आहे तर cos स्क्वेअर x होता dx. तर त्याच्यामध्ये cos स्क्वेअर किंवा cos होता. फॉर एक्झाम्पल cos घ्या. तर हा पॅटर्न आणि हा पॅटर्न एकच आहे. तर त्या केस मध्ये तुम्ही sin ला डायरेक्टली कन्सिडर न करता म्हणजे ह्यामधली एक टर्म बाहेर घेतली होती आणि त्याचं कन्वर्जन करून त्याचं सोल्युशन असतं. किंवा आता हा पॅटर्न डायरेक्ट आपण पाहू. जसं याच्यात ऍक्च्युली हा कंपोजिट फंक्शन आलाय. कंपोजिट फंक्शनचा बेसिक रूल आहे कंपोजिट फंक्शनचं इंटिग्रेशन येत नाही. हा बेसिक रूल तुम्हाला फक्त इंटिग्रेशन मध्ये लक्षात राहू द्यायचा. तर याच्यात 100% हे शुअर आहे की सबस्टिट्यूशन केल्याशिवाय आन्सर येणार नाही. फक्त सबस्टिट्यूशनचा पण रूल आहे की सबस्टिट्यूट केलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असला पाहिजे. सो याच्यामध्ये sin ला सबस्टिट्यूट केलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह नाहीये. तर आपण एक काम करू शकतोय. sin raised to 4x एक सिंगल टर्म मी बाहेर घेतोय. ठीक आहे. बाहेर घेण्याचं रिझन आहे जर मी आता जी हायेस्ट पॉवर आहे त्याला सबस्टिट्यूट केलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असला पाहिजे. आता प्रॉब्लेम हा झाला इथे sin आहे तर sin चा डेरिव्हेटिव्ह cos असतो. इथे cos नाही. याला sin ला cos नाही बनवता येणार. पण मी या sin ला cos बनवू शकतोय. तर ह्या टर्मला आता मी एक काम करतोय sin स्क्वेअर ला sin raised to 4 ला स्क्वेअर चा स्क्वेअर रूट करतोय कारण की sin स्क्वेअर आपल्याला माहिती जो cos मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. ठीक आहे. नाउ I is equal to आता sin स्क्वेअर ला जर cos स्क्वेअर 1 मायनस cos स्क्वेअर रूट केलं तर डायरेक्टली असं फंक्शन आपल्याला भेटतंय ज्याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे 1 मायनस cos स्क्वेअर x चा स्क्वेअर sin x dx. आता चेक करा आपला क्वेश्चन त्याला थोडंसं सिम्प्लिफाय करून असं फंक्शन आलंय की ती टर्म एक जर मी सबस्टिट्यूट केली cos तर मला त्याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट दिसतोय. सो फायनली पुट cos of x is equal to t. cos चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस sin x dx is equal to dt. फक्त मी मायनस नोट केला. तर हे आलंय फंक्शन. याच्या अकॉर्डिंग आता एनालिसिस करताय. सो ओव्हरऑल आपला जो क्वेश्चन येतो आहे मायनस dt बाकी राहतोय 1 मायनस t चा स्क्वेअर रेस टू स्क्वेअर. हे आलंय. बस सिंपल फंक्शन याच्यात कन्वर्ट कर. सेकंड थिंग अजून एक तुम्हाला हिंट भेटते ऑप्शनच्या अकॉर्डिंग. ऑप्शन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर डायरेक्टली पहा जे आन्सर आले ते सर्व कॉसचे टर्म्स आहेत आणि t म्हणजे आपला कॉसच आहे. फक्त याचं एक्सपान्शन करायचं आहे. आता हे जर पाहिलं तर हा पण कंपोजिट फंक्शन आहे. स्क्वेअर सोबत सॉल्व्ह करायचं म्हटलं तर याचं इंटिग्रेशन पॉसिबल नाही. परत याचं एक्सपान्शन करून घेतो आपण. a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला. सो तो असतो मायनस ऍज इट इज a मायनस b म्हटलं तर a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर स्क्वेअरचा स्क्वेअर रेस टू 4 झाला dt. आणि याचा आता जर इंटिग्रेशन पॉसिबल आहे मायनस साइन ऍज इट इज 1 चे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dt म्हटलं तर t मायनस 2t चा क्यूब डिवाइड बाय 3 प्लस t रेस टू 5 डिवाइड बाय 5 इंटिग्रेशन एक प्लस c इंटिग्रेशनची साइनची गरज नाही. सो हे आलं इंटिग्रेशन. हेच आपला आन्सर आहे. आता फक्त ऑप्शन मध्ये दोन चेंजेस असू शकतात. एक तर आन्सर ऍज इट इज किंवा हा मायनस मध्ये अप्लाय होऊ शकतो. आणि t च्या जागी आपल्याला नोट करायचं t म्हणजे कोण होता cos. सो पहिले ऍज इट इज नोट करा नंतर मग पाहूया. t दॅट इज अ cos of t minus 2 by 3 cos cube of x चं फंक्शन आहे. and last 1 by 5 cos raised to 5 cos
रेस टू 5x प्लस एक तर हे ऑप्शन असलं पाहिजे, नाही तर मग थोडंफार अजून मायनस मध्ये शिफ्ट करता येईल. ठीक आहे. आलंय आहे का डायरेक्ट? नोट करा अभ्यास. फंक्शन टाइप तसंच आहे, फक्त स्ट्रक्चर अंडरस्टँड करायचं. नेक्स्ट नोट करा. पुढचा क्वेश्चन आहे. ऑब्झर्वेशन करा पहिले काय सांगितलंय, इझिली सॉल्व्ह झालं पाहिजे. काही सारख्याच पॅटर्नचे क्वेश्चन असणार आहे, ते लागल्यास प्रॅक्टिससाठी राहू. जसं आता हा एक पॅटर्न आहे. रेग्युलर मध्ये पण आपण क्वेश्चन पाहूनच तुम्हाला समजलं पाहिजे की हा जो पॅटर्न आहे ज्याच्यात cos 2x म्हटलं तर डबल अँगल फॉर्म्युला म्हणजे हे स्ट्रक्चर जस्ट लाईक यासारखे आहे. 1/a + b cos 2x. या cos 2x च्या जागी sin 2x पण येऊ शकतोय. हा 7 फॉर्म्युल्यामधलं स्ट्रक्चर कन्वर्ट करणारा पॅटर्न. फक्त याच्यात जर cos 2x sin 2x डबल अँगल किंवा काही वेळेस हाफ अँगल सिंगल अँगल पॅरामीटर्स पण येतात, ते कन्वर्जन करायचे राहतात. म्हणजे या क्वेश्चनला 1/3 ॲज इट इज याच्यात फक्त त्या cos चा फॉर्म्युला नोट करायचा असतो आणि सबस्टिट्यूट करायचं राहतं. सो सिंपल स्ट्रक्चर आहे, पण जसं जसं विचारलं गेलं अगदी बेसिक जर तुम्हाला माहिती आहे तर इझिली सॉल्व्ह करता येईल. याच्या जागी नोट करणार 1 - tan square x डिवाइड बाय 1 + tan square x. हा पॅटर्नच आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपण असं लक्षात राहू देतो की डिवाइड मध्ये आयडेंटिटी येते +5 dx. हा आपला क्वेश्चन आहे. याच्यात मग सोल्युशन करताना पुट करायचं राहतं. पुट tan x = t. आणि याच्यामध्ये पण बेसिक रूल आहे, ते फक्त तुम्हाला लक्षात राहू द्यायचे. ज्यावेळेस आपण पुट करतो त्यावेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो 95% किंवा 99%. याचा फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही, कारण की डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा राहतो, ज्याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर ती टर्म प्रेझेंट आहे. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय sec स्क्वेअर आहे का याच्यात. मग या टाइप मध्ये काय केलं जातं, टॅनला पहिले शिफ्ट केलं जातं, मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचा राहतो, मग तुम्हाला ते प्रॉपर स्ट्रक्चर भेटेल. याचा आता डेरिव्हेटिव्ह आहे 1 dx = 1/1 + x² dt tan इनवर्स ऑफ t. ठीक आहे. हे स्ट्रक्चर आहे. याच्यानुसार आता मायन्यूट फक्त चेंजेस करायचे. नाव I = इंटिग्रेशन. सो instead of dx 1 dx च्या जागी आता हे येत आहे 1/1 + t² 1 + t² डिवाइड मध्ये 3 1 - t² 1 + t² +5 dt. बस याच्यात एकच आता कन्वर्जन आहे. 1 + t² या फाईलला मल्टिप्लाय करा, दोघांचा बेस सेम होऊन जाईल, बेस कॅन्सल. 7 फॉर्म्युल्याचं स्ट्रक्चर भेटेल. 7 फॉर्म्युला मधला कोणता फॉर्म्युला आहे हा पण ऑप्शन मध्ये दिसतोय. tan इनवर्स बनणार आहे, म्हणजे आपलं स्ट्रक्चर असं येणार आहे a² x² dx. बस हे आणायचं आहे. tan इनवर्स त्याचा आन्सर असतो. मग आता मल्टिप्लाय करतो आपण. I = 1/1 + t² डिवाइड मध्ये 3 1 - t² 5 1 + t² डिवाइड मध्ये 1 + t². सो 1 + t² कॅन्सल आणि जे रिमेनिंग असेल त्याला सॉल्व्ह करून तुम्हाला डायरेक्टली 7 फॉर्म्युल्याचं स्ट्रक्चर भेटेल.
हे आलंय. देन I इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये 1 अपॉन 3 मल्टिप्लाय केलं तर 3 मायनस 3t स्क्वेअर प्लस 5t स्क्वेअर dt. सो 7 फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग 3 प्लस 5 8. सो हा 8 किंवा पुढे जाऊन त्याला स्क्वेअर नोट करणार किंवा आताच नोट केलं तरी चालेल. आता हा होतोय 8 ला मी नोट करताना √8 चा स्क्वेअर नोट करतो आणि पुढचं स्ट्रक्चर आहे -3t + 5t म्हटलं तर 2t. तर 2 ला √2t चा स्क्वेअर नोट करतो कारण की फॉर्म्युला आपल्याकडे असाच आहे. दोघी पण स्क्वेअरचे स्ट्रक्चर असले पाहिजे. हा 8 होता, हा 2t चा स्क्वेअर होता. त्याला फक्त असं नोट केलं पाहिजे तर एक स्टेप ठीक आहे ॲज इट इज राहू दिलं चालेल. असं आलं 1 अपॉन 8 प्लस 2t स्क्वेअर. सो डायरेक्ट आन्सरच्या अकॉर्डिंग फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू 1 अपॉन a कोण आहे √8. आता पुढे जाऊन सॉल्व्ह करणार त्याला कारण की √8 नाही पण √8 थोडंफार सॉल्व्ह होऊन ते स्ट्रक्चर 2√2 च्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट होऊ शकतं. tan इनवर्स मध्ये फंक्शन √2t डिवाइड बाय a आणि याचा रिडेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. याचा रिडेरिव्हेटिव्ह काय √2. सो तो डिवाइड मध्ये हे आलंय प्लस. सो फायनल आन्सर आता जरा चेक करा. हा 1 अपॉन √16 होता दोघी स्क्वेअर रूट मध्ये म्हणजे 4 होईल 1/4. tan इनवर्स यालाच मी असं नोट करू शकतोय 2/4 एकाच रूट मध्ये 2/8 आणि t ची व्हॅल्यू पण प्लेस करून टाकू. t आहे tan x. बस हेच आपला आन्सर आहे. आन्सरच्या अकॉर्डिंग I इज इक्वल टू 1/4 tan इनवर्स 2/4 म्हटलं तर तो झाला 1/2 स्क्वेअर रूटच्या बाहेर आणि tan x प्लस ठीक आहे 1/4 1/2 tan x tan इनवर्स. सेम पॅटर्न फक्त हाफ अँगल मध्ये पण विचारलं गेलं होतं तर ते प्रॅक्टिस साठी नोट करून घ्या. थोडंसं चेंज मायनर. हाफ अँगल आला तर काय चेंज होतो इथे समजून घ्या. फॉर एक्झाम्पल cos x राहिला असता तर इथे आला असता x/2 x/2. तर बाकी प्रोसेस सेम आहे फक्त डायरेक्ट काय x/2 पुट करतात. जर इथे x/2 आला तर हा 2 इथे चालला जाईल. फक्त एवढा चेंज आहे म्हणजे दिसायला हे सर्व सेम फक्त इथे 2 दिसतो. सर्व सोल्युशन मध्ये इथे 2 दिसला असता एक्स्ट्रा इथे 2 आला असता 2/4 म्हणजे 1/2 राहिला असता. तर एवढं चेंज आहे याच्या अकॉर्डिंग नोट करून घ्या बाजूला जागा सोडून. फक्त एक स्टेप नोट करून घ्यायची कन्वर्जनची. 1 डिवाइड बाय 1 मायनस tan स्क्वेअर x/2 1 प्लस tan square x/2 dx. Put tan x/2 is equal to t. The structure 2 multiplied by tan inverse of t अशा फॉर्मॅट मध्ये येतो.
डायरेक्ट आन्सर फक्त एक्स्ट्रा इथे 2 आहे, त्याला आता मॅच करायचं. कोणता आन्सर असेल? ऑप्शन 2 डिवाइड 2 या इथेच आहे. 1 अपॉन a किती आहे? √3 tan इनवर्स t डिवाइड बाय √3. तो t च्या जागी t स्ट्रक्चर येणार आहे, म्हणजे ऑप्शन फक्त फॉर्म्युला नोट करायचा बाकी. प्रोसेस तीच. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन रूट एक्स प्लस एक्स ह्या पॅटर्नचं स्ट्रक्चर, म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे ऑलरेडी आपण रेग्युलर मध्ये पाहिलं होतं, तुम्हाला आठवत असेल. आय इज इक्वल टू, किंवा हा कंपोजिट फंक्शन आहे आणि कंपोजिटचं इंटिग्रेशन येत नाही, तर असं काहीतरी ऍडजस्टमेंट करावं लागेल की ते पुट केलं कंपोजिट म्हणजे सबस्टिट्यूट करावं लागणार आहे आणि एक स्ट्रक्चर तुम्हाला त्याचा डेरिव्हेटिव्ह भेटला पाहिजे. तर आपण याला फक्त रूट एक्स नोट करून घेतोय. सो आय इज इक्वल टू 1 अपॉन रूट एक्स कॉमन 1 प्लस रूट एक्स dx. हे स्ट्रक्चर आलं. आता याच्यामध्ये थोडस ऍडजस्टमेंट करून हे बनवलंय. एक फंक्शन ज्याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे, कोणाचा? रूट एक्स, पण कधी पण पुट करताना त्याच्यासोबत प्लस मायनस कॉन्स्टंट असेल तर त्याला पण कॅरी करून घ्यायचं. सो पुट 1 प्लस रूट एक्स इज इक्वल टू टी, ज्याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स dx इज इक्वल टू dt. आपल्या रिक्वायरमेंट नुसार 1 अपॉन रूट एक्स dx इज इक्वल टू 2 dt. सो I इज इक्वल टू 2 dt 1 अपॉन डायरेक्ट t आला. तो आन्सर काय असलं पाहिजे? लॉग ऑफ t. t च्या जागी आता मी डायरेक्ट फंक्शन नोट करतो 1 प्लस रूट एक्स प्लस. नेक्स्ट next question. Observation. 1 upon e raised to x minus 1. क्वेश्चन झाला असेल तर ऑब्झर्वेशन करा. फर्स्ट थिंग आन्सर तर लॉग मध्ये आलाय. एक थोडस प्रॉपर पर कुठलाही क्वेश्चन ज्यावेळेस तुम्ही एक्झाम मध्ये सॉल्व्ह करणार तर या वेळी विचार करायचा. पहिली गोष्ट, आता इथे 7 फॉर्म्युल्याच्या नुसार तर ऑप्शन नाही किंवा 7 फॉर्म्युला नाही. 7 फॉर्म्युला पण सबस्टिट्यूशनचा झाला. सेकंड थिंग, हे जे फंक्शन आहे ते कंपोजिट मध्ये, जर इथे फक्त 1 अपॉन e रेज टू x राहिला असता तर मी त्याला असं नोट केलं असतं, म्हणजे e रेज टू मायनस x, आणि याचं इंटिग्रेशन पॉसिबल होतं. बट याचं इंटिग्रेशन डायरेक्ट पॉसिबलच नाही. 1 अपॉन e रेज टू x मायनस 1 याचा हा झाला कंपोजिट. कंपोजिट फंक्शनचं इंटिग्रेशन पॉसिबल नाही. तर ह्या क्वेश्चनला आता आपल्याला सॉल्व्ह करायचं म्हटलं तर सोल्युशन मध्ये जो कंपोजिट वाला पार्ट आहे त्याला मी पुट करतोय. लक्ष द्या. याच्या आधी पण आपण असे काही क्वेश्चन सॉल्व्ह केले होते की क्वेश्चन मध्ये लॉग होता, e रेज टू x बनवता येतो. तसं आता अपोजिट पण लक्षात राहू द्या, e रेज टू x आहे पण दुसरा ऑप्शन नाहीच आहे.
तर त्याला लॉग, कारण की याचा जर मी याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला, त्या लॉगचा पण आपण डेरिव्हेटिव्ह घेत नाही, त्याला कन्वर्ट करतो पहिले. म्हणजे लॉगला e रेस टू x बनवतो. का बनवतो? कारण की लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x त्याच्यात प्रेझेंट नसतो. तसं याच्यात पण आहे. याचा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो असा असेल e रेस टू x dx dt. सांगा याच्यात आहे का प्रेझेंट? मग घेऊन फायदाच नाही. तर ह्या टर्मला जसं लॉगला e रेस टू x बनवता येतं, तसं आता या फंक्शन मध्ये पण e रेस टू x ला लॉग मध्ये कन्वर्ट करावं लागतं, t+1. देन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. लॉग घेतला तर हा झाला लॉग e रेस टू x इज इक्वल टू लॉग t+1. ठीक आहे. म्हणजे याच्यात काय करतो आपण सिंपल कन्वर्जन, e रेस टू x चं जे फंक्शन आहे त्याला लॉग मध्ये कन्वर्ट केलंय. पुट. देन आता याला मी x नोट करू शकतो, x log ऑफ t+1 आणि याचा आता डेरिव्हेटिव्ह सांगा. डेरिव्हेटिव्ह काय असेल? 1 dx इज इक्वल टू 1 अपॉन t+1 1 अपॉन t+1 dt. आता काय फायदा होतो जरा लक्ष द्या, नंतर नोट करा. e रेस टू x - 1 ला पुट केलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे फक्त e रेस टू x ला x मध्ये कन्वर्ट करून त्याचं म्हणजे लॉग मध्ये कन्वर्ट केलं, एक्सपोनेन्शियल ला लॉग मध्ये कन्वर्ट केलं, कन्वर्ट झालं लॉग, डेरिव्हेटिव्ह मध्ये लॉग नाही आला फक्त. ठीक आहे. सो आता क्वेश्चन i इज इक्वल टू आफ्टर सबस्टिट्यूशन, या टर्मच्या जागी कोण येणार आहे? हे पूर्ण टर्म 1 अपॉन t आणि dx च्या जागी येणार आहे 1 अपॉन t+1 dt. असं फंक्शन झालंय. याचं इंटिग्रेशन डायरेक्ट पॉसिबल नाही होतं, पण याचं पॉसिबल आहे. जरा चेक करा. जर असे काही क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले, तुम्हाला आठवत असतील, x+1 जर असा असेल तर सिंपल एकच ऑप्शन असतं, हा पार्ट इथे ऍडजस्ट करा. तो असा केला असता मी x+1 - x डिवाइड बाय x+1. सिंपल काय करायचं राहतं, दोघी टर्म ज्या आहेत त्या नोट करायच्या, न्यूमरेटरला प्लस किंवा मायनस करून टाकायचं. पहा आता x कॅन्सल, काय बाकी राहतोय? तिथे 1 होतं. समजून घ्या 1 च्या जागी 2 बाकी राहिला असता, तर इथे 2 राहिला असता तर मी काय केलं असतं, 1/2 चं ऍडजस्टमेंट करून टाकलं असतं. तर यामध्ये पण तेच आपण करतोय. t+1 - t डिवाइड मध्ये t+1. ऍक्च्युली हा 1च आहे, कॅन्सल केला तर. सो आता सेपरेशन करून डायरेक्टली तुम्हाला असं फंक्शन भेटेल ज्याला इंटिग्रेट करता येईल. सो i इज इक्वल टू t+1 डिवाइड बाय t+1 माइनस t डिवाइड बाय t+1 dt. सो कॅन्सल, t कॅन्सल, जे रिमेनिंग पार्ट आहे त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन पॉसिबल आहे. सो i इज इक्वल टू 1/t माइनस 1 अपॉन t+1 dt. त्याचं इंटिग्रेशन i इज इक्वल टू log ऑफ t माइनस log ऑफ t+1 प्लस c. की log c घेणार आहे. log c कुठे घ्यायचो आपण? हा, तर हे आलंय. आता याच्यात तुम्हाला आठवत असेल हे पॅटर्न काय, ज्यावेळेस log राहायचा e रेस टू x मध्ये आन्सर यायचा. आता याचा आन्सर log मध्ये आलाय, तर त्याला e रेस टू x मध्ये पहिले कन्वर्ट करून घ्यावं लागेल ऑप्शनच्या नुसार. डायरेक्ट येणार नाही. log ची प्रॉपर्टी डायरेक्ट यूज केली तर t त्याला डिवाइड दिसतो, इथे डिवाइड नाहीच आहे, कन्वर्ट करणार. log ऑफ t, t म्हणजे होता e रेस टू x -1 माइनस log ऑफ t+1 पण आहे पहा आपल्याकडे. t+1 कोण आहे? e रेस टू x प्लस हे आलंय ऑप्शनच्या नुसार. जर याच्यात मी log ची प्रॉपर्टी यूज केली तर e रेस टू x डिवाइड दिसतोय, पण ऑप्शनच्या अकॉर्डिंग पाहता हा पार्ट आहे, हा फक्त x किंवा -x. तर हे पहा, चेक करा याचा आन्सर काय. log e रेस टू x म्हणजे 1 झाला, फक्त मायनस मुळे मायनस. log ऑफ e रेस टू x -1 प्लस c.
आन्सर. याच्यावरनं हे क्लिअर होतंय की यासारखे जे क्वेश्चन आहे ह्याच्या आधी आपण एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करायचो लॉगचं फंक्शन, याच्यात अपोजिट होतं. एक्सपोनेन्शियल लॉग मध्ये आणता येतं. आता याच एक्झाम मध्ये वेगळ्या शिफ्ट मध्ये असा एक क्वेश्चन आला होता e⁻x+1. तो नोट करण्याची गरज नाही, मायन्यूट चेंज. e⁻x+1 प्रोसेस तीच राहील, फक्त आपल्या आन्सर मध्ये x -x क्लासला आला होता, तो अपोजिट होता. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही याला सॉल्व्ह करणार तर हे स्ट्रक्चर पॅटर्न भेटेल. प्रोसेस तीच. बाकी त्या आधीचं कोणाचं. नेक्स्ट. आता क्वेश्चन कसे चेंजेस होतात हे ऑब्झर्वेशन करा, लक्षात येईल काय. एक मॅट्रिक्स गिवन आहे आणि त्याच्यामध्ये पण व्हॅल्यूज गिवन आहे. मॅट्रिक्स सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला a ची व्हॅल्यू 7x, b ची व्हॅल्यू 7x, c ची व्हॅल्यू 7x. आपल्याला फाइंड करायचं इंटिग्रेशन ऑफ डिटर्मिनंट ऑफ a dx. तो मॅट्रिक्स A गिवन आहे, रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंग डिटर्मिनंट ऑफ A लागणार आहे, तरच त्याचे इंटिग्रेशन फाइंड करता येईल. सो आता याचा डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करतोय. सो डिटर्मिनंट डायरेक्टली काय आहे, डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं म्हटलं तर A मल्टिप्लाय बाय BC, A BC बाकी सर्व झिरोज आहे. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए येतोय ABC आणि क्वेश्चन मध्ये A, B and C च्या व्हॅल्यूज गिवन आहे. A आहे, ठीक आहे, ABC आलाय, त्याला ऍज राहू दे. आपल्याला फाइंड करायचं आहे I इंटिग्रेशन डिटर्मिनंट ऑफ A dx. सो I is equal to ABC dx. तर चेक करा जरा, हा क्वेश्चन ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेला आहे. ए बी सी च्या जर व्हॅल्यूज नोट केल्या, फक्त आता मी नोट करताना सी पहिले नोट करतोय, त्याच्यानुसार ए किंवा ठीक आहे ए हाय, बी हाय, सी आहे, डी. यालाच आपण असं नोट केलं 7 ठीक आहे. आठवतो का क्वेश्चन. असं फंक्शन आता कंपोजिटच दिसतोय, तर जो कंपोजिटचा पार्ट आहे त्याला पुट केलं होतं आपण. कोणाला पुट करणार, ऍक्च्युली 7x पाहिजे, फक्त हा फॉर्म्युला आहे. हा x असलाच पाहिजे, म्हणजे x घेतला तर हा त्याचा डेरिव्हेटिव्ह भेटणार आहे, बस त्याच्या थ्रू आन्सर भेटतं. एक स्टेप लागणार आहे. आता आन्सर नोट करून घे. पुट 7x is equal to t. जो कंपोजिट पार्ट आहे त्याला पुट करायचं राहतं, हे आपण बेसिक स्टडी केला. सो याचा डेरिव्हेटिव्ह म्हटला तर 7x log of 7 आणि 7x चा परत डेरिव्हेटिव्ह घ्यावा, कारण की हा याच्यातला x आहे. सो 7x चा डेरिव्हेटिव्ह आहे 7x log of 7 dx is equal to dt. सो अल्टिमेट रिक्वायरमेंट नुसार हे 2 एलिमेंट्स पाहिजे होते, ज्यांना आपण असं नोट करू शकतो 7x into 7x dx is equal to log 7 नको आहे,
म्हणून त्या साईडला शिफ्ट केलं तर ते झाले log 7 चा स्क्वेअर dt. सो यांच्या जागी हे स्ट्रक्चर येणारे ऑप्शन मध्ये पाहिलं तर पहा डिवाइड मध्ये log 7 चा क्यूब आहे म्हणजे एक्स्ट्रा अजून टर्म भेटेल. दॅट इज युअर आन्सर. सो अल्टिमेट क्वेश्चन I is equal to 7 हा जो पार्ट हा कशाने रिप्लेस होतोय 1 अपॉन log 7 चा स्क्वेअर इंटिग्रेशन मध्ये 7t dt. बस हे रिप्लेसमेंट फायनल आन्सर भेटेल 1 अपॉन log 7 चा स्क्वेअर. सांगा 7t चे इंटिग्रेशन काय 7t डिवाइड बाय याच्यात फक्त डिवाइड मध्ये log 7 येतो प्लस c. हेच आपला आन्सर आहे 1 अपॉन log 7 चा क्यूब 7t च्या जागी फायनल सबस्टिट्यूशन t च्या जागी होता 7x प्लस c. ठीक आहे. ऑलरेडी हा क्वेश्चन सॉल्व होता म्हणजे काही चेंजेस करता येतात. असे किती चेंजेस जर तुम्हाला पॅटर्न माहिती पॅटर्न काय हे माहिती चेंजेस काही पण असू द्या ते जमले पाहिजे. नेक्स्ट वन ऑप्शन पण चेक करा. sin 7x डिवाइड बाय sin 9x cos 2x. ऑप्शन मध्ये जर पाहिलं तर log of sec x log of sec x हे आन्सर आलंय म्हणजे हा कोणाचं तरी इंटिग्रेशन आहे tan चे इंटिग्रेशन असतं log of sec x म्हणजे tan 2x tan 9x आलाय tan 2x आलाय प्रत्येक याच्यात तेच म्हणजे यामध्ये tan बनणार आहे. जर तुम्ही याच्यात पाहिलं तर त्यांनी क्वेश्चन देताना थोडंफार कनेक्टिव्हिटी असू शकते असं दिलेलं आहे. जर आपण या क्वेश्चनला लक्ष द्यायचं पहिले 9x 2x आणि ते 7x आहे तर या 7 ला मी असं नोट करतोय 9x 2x डिवाइड मध्ये काही चेंज नाही करता येणार कारण की तो 9x 9च राहील पण न्यूमरेटर मध्ये चान्सेस होते. जर याच्यामध्ये आपण आता एक्सपान्शन यूज केलं sin a b चा फॉर्म्युला काय असतो sin a b sin a cos b cos a sin. जर त्याचं एक्सपान्शन केलं तर डिवाइड मध्ये पण तशाच टर्म्स आहे म्हणजे काही कॅन्सल होतील म्हणजे डायरेक्ट tan मध्ये चेक करा एक्सपान्शन केल्यानंतर लक्षात येईल. नाउ sin a b चा फॉर्म्युला sin a cos b cos a sin b डिवाइड मध्ये cos 9x cos 2x हे आलंय. या पुढची स्टेप मी बेसला सेपरेट करतोय. फक्त आता नोट करताना तुम्ही नवीन स्टेप नोट करा. मी बेस इथे सेपरेट करतोय. बेस जर सेपरेट केला तर चेक करा काय एलिमेंट cos 9x
cos 2x dx. So cos 2x cancel, cos 9x cancel. So answer I is equal to इंटिग्रेशन मध्ये आला tan 9x minus tan 2x. सो डायरेक्ट tan चा जो आन्सर आहे log ऑफ या ऑप्शन मध्ये आहे. सो आन्सर असलं पाहिजे log ऑफ sec 9x. 9x असल्यामुळे त्याचा रिडेरिव्हेटिव्ह 9 आणि तो डिवाइड मध्ये. सेम थिंग हियर. tan चं परत याचं जे आन्सर येईल त्याचा रिडेरिव्हेटिव्ह 1/2 पहिले नोट करून घेतला आहे. बाकी सर्व सेम. log ऑफ sec ऑफ 2x. 2x चा रिडेरिव्हेटिव्ह 2 तो डिवाइड. Next. sin 2x cos 2x डिवाइड मध्ये √9 cos raised to 4x. सर्वात महत्त्वाचं काय प्रोसेस झाली पाहिजे हे ऑप्शनला पाहून पण समजतं. साइन इनवर्स येणार आहे म्हणजे याचं मीनिंग आहे तुम्हाला सॉल्व करून असं स्ट्रक्चर आणायचं आहे a² - a² dx. हा आहे साइन इनवर्सचं इंटिग्रेशन. म्हणजे याचं इंटिग्रेशन साइन इनवर्स आहे म्हणजे सबस्टिट्यूशन आहे. x² आणायचा आहे. सो इथे स्क्वेअर कसा बनेल ते सांगा. cos स्क्वेअर 2x चा स्क्वेअर म्हणजे cos 2x ला पुट केलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असला पाहिजे म्हणून तो दिलेला आहे. चला पुट करा. पहिले एक स्टेप नोट करा. स्क्वेअर मध्ये बनवायचं आहे ते हे असणार आहे तर फिक्स आहे तर त्याचं स्ट्रक्चर भेटेल. सो आहे अंडर रूट 3 स्क्वेअर cos स्क्वेअर 2x चा स्क्वेअर sin 2x cos 2x as it is. Put cos square 2x is equal to t. So हे पॅटर्न बनतं x स्क्वेअरचा. x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2x. पॉवर as highest priority 2x. But this is not x. That's why cos चा रिडेरिव्हेटिव्ह घेणार जो असतो -sin 2x आणि त्या sin 2x चा रिडेरिव्हेटिव्ह 2 dx is equal to dt. ही प्रोसेस हे सर्व लागणार आहे. सो याच्या अकॉर्डिंग आता एक्स्ट्रा काही पॅरामीटर्स आले ते फक्त शिफ्टिंग करणार. सो आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपल्याला लागणार आहे sin 2x cos 2x cos 2x. एक्स्ट्रा कोण आहे 2 × 2 4 आणि हा मायनस. सो -1/4 dt हे स्ट्रक्चर आहे. तो आपला क्वेश्चन I बिकम -1/4 या टोटल पार्ट dt ने रिप्लेस झाला 1 डिवाइड बाय 3 चा स्क्वेअर
मायनस टी चा स्क्वेअर. सो हेच आपला आन्सर आहे. फक्त एक स्ट्रक्चर लागेल. सो फायनली I is equal to -1/4. साइन इनवर्सचा जो फॉर्म्युला आहे, जो साइन इनवर्स मध्ये आन्सर क्रिएट करतो, तो आहे साइन इनवर्स x अपॉन t डिवाइड बाय 3 प्लस. सो -1/4 साइन इनवर्स 1/3 आणि t होता cos स्क्वेअर. तर ऑप्शनच्या नुसार cos स्क्वेअर 2x ठीक. नेक्स्ट बाकी कोणाचं आहे? e raised to चेक करा, अगदी सिंपल आहे. e raised to जर लॉग असेल तर त्याची प्रॉपर्टी असते लॉग ऑफ फंक्शन असेल तर फंक्शन. e raised to लॉग ऑफ f ऑफ x याचा आन्सर असतं f ऑफ x. ठीक आहे, त्याच्या अकॉर्डिंग विचार करणार. आन्सर जर तुम्ही पाहिलं तर एक छोटीशी टर्म बाकी राहते जिचं इंटिग्रेशन आहे. जसं आता हे जर पाहिलं तर हा x इंटिग्रेशन आहे, x स्क्वेअरचं आहे, हे 1 चं आहे. अगदी सिंपल स्ट्रक्चर बाकी राहणार. सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, याला पहिले लॉग ची प्रॉपर्टी यूज करून पॉवर मध्ये शिफ्ट करतोय. e रेज टू लॉग ची प्रॉपर्टी यूज केली तर e रेज टू लॉग x ची पॉवर 2030. then same thing here minus e raised to log of x ची power 2029. same thing e raised to log of x ची power 2028 minus e raised to log of x ची power 2027 dx. ठीक आहे, असं नोट करण्याचं रिझन आहे प्रॉपर्टी आपल्याला लॉग ची भेटली पाहिजे. लॉग आणि एक्सपोनेन्शियलच्या अकॉर्डिंग या टर्मला तुम्ही आता नोट करू शकताय x रेज टू 2030 मायनस x रेज टू 2029 x रेज टू 2028 मायनस x रेज टू 2027 dx. सांगा काय केलं पाहिजे. x is to 227 कॉमन to घेताना 202 main common 207. हा तर सारख्या टर्म्स बाकी राहते. जर पाहिलं तर याच्यात x रेज टू 2029 कारण की या 2030 टर्म्स आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, हे 29 एक कमी होतो. इथे काय बाकी राहिलं, x एक x बाकी राहिला मायनस. सेम थिंग इथे पण x रेज टू 2027 टर्म जर कॉमन घेतल्या तर याच्यात पण एक टर्म बाकी राहते मायनस. तर याचा फायदा झाला की ही टर्म कॅन्सल. या दोघी आता जस्ट लाईक x च्या पॉवर मध्ये आहे. तर या 2029 टर्म आहे तर या 27 आहे. 29 मधलं 27 टर्म कॅन्सल. काय बाकी राहिलं फक्त x स्क्वेअर आणि ज्याचा आन्सर असलं पाहिजे x³/3.
नेक्स्ट नोट कर x प्लस साइन x डिवाइड बाय 1 प्लस कॉस x. ऑप्शन पण चेक करायचे कधी पण ऑप्शनच्या नुसार काही मॅच होते काय केलं पाहिजे ऍटलीस्ट तेवढं तरी समजतं. ऑप्शन आहे x cos x x tan x. काही ठिकाणी हाफ अँगल आहे आणि हा कसला फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर x बाय 2. म्हणजेच जर आपण एकच चान्स आहे कारण की x प्लस साइन x याचा काही रोल नाही. x प्लस साइन x म्हटलं तर तो ऍज इट इज किंवा असं काही राहिलं असतं 1 प्लस साइन x 1 मायनस साइन x तर त्याचा पण विचार केला असता. तो x असल्यामुळे फर्स्ट सेपरेशन करून घेतोय. सेपरेशन केलं तर 1 प्लस कॉस ऑफ x साइन x डिवाइड बाय 1 प्लस कॉस x. जर आपण याला हाफ अँगल मध्ये नोट केलं ते स्ट्रक्चर असेल 2 cos स्क्वेअर x बाय 2. जो cos स्क्वेअर म्हणजे तो न्यूमरेटरला गेला तर sec स्क्वेअरचं इंटिग्रेशन माहित असतं. सेम थिंग हियर. याला आपण हाफ अँगल मध्ये जर नोट करायचं म्हटलं तर तो आहे 2 cos स्क्वेअर x बाय 2. जर हा हाफ अँगल आहे तर पहा हा x काय हाफ मध्ये जाऊ नाही शकत पण साइन जाऊ शकतोय. साइनला काय नोट करणार 2 sin x बाय 2 cos x बाय 2. सो यामध्ये हा 2 कॅन्सल cos ची एक टर्म कॅन्सल sin अपॉन cos बाकी राहतोय फक्त जो असतो tan dx. सो I is equal to 1 by 2 x sec स्क्वेअर x बाय 2. फक्त आता इंटिग्रेशन सेपरेट नोट करून घेतोय किंवा राहू दिलं तरी पण चालेल. याचं इंटिग्रेशन sin अपॉन cos tan x बाय 2 dx असं आलंय. आता याच्यात जर पाहिलं तर या टर्मला सॉल्व्ह करायचं म्हटलं तर त्याला u इंटू v च्या बेसवर सॉल्व्ह करावं लागेल. u इंटू v वेगवेगळ्या टर्म्स आहे ना. u इंटू v मध्ये लाईट चेक करणार. लाईटच्या नुसार हा ट्रिग्नोमेट्रिक हा अल्जेब्रिक आहे तर सिक्वेन्स राईट आहे. देन I is equal to 1 by 2. मी डायरेक्ट आता इंटिग्रेशनचं स्ट्रक्चर नोट करतो. x डायरेक्ट याचं जर इंटिग्रेशन घेतलं असतं तर tan ठीक आहे sec स्क्वेअर x by 2 dx मायनस मेजर इंटिग्रेशन मध्ये x चा डेरिव्हेटिव्ह. x चा डेरिव्हेटिव्ह असेल 1 इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर x by 2 dx प्लस याला पण टेम्पररी ऍज इट इज राहू देतो. याचं डायरेक्ट इंटिग्रेशन पॉसिबल आहे. पुढच्या स्टेप मध्ये पाहू. इथे 1 by 2 कॉमन असल्यामुळे ब्रॅकेट आले 1 by 2 x tan चा डेरिव्हेटिव्ह काय असतो sec स्क्वेअर x. म्हणून याचा आन्सर काय असेल tan x but this is not x. that's why rederivative 1 by 2 त्याला फक्त इथे काय करणार डिवाइड. म्हणजे हा 1 by 2 जर मध्ये आला तर तो कॅन्सल होत आहे. मायनस मेजर इंटिग्रेशन मध्ये याचं पण आन्सर तेच आहे tan x by 2 डिवाइड बाय 1 by 2 dx प्लस जरा चेक करा. ठीक आहे आता याला आपण डायरेक्ट इंटिग्रेट याचा आन्सर नोट केला असतं काय आलं असतं log ऑफ
सेक एक्स बाय टू आणि त्या एक्स बाय टू चा रिडेरिव्हेटिव्ह 1/2 डिवाइड होईल. पण तो मी घेतला नाहीये, त्याचं रिझन आहे. घेतला तरी पण येईल, पण चेक करा डायरेक्ट हीच टर्म आली. जर हा 1/2 मध्ये आला तर हा कॅन्सल, हा पण कॅन्सल. मग इथे कोण बाकी राहील? इंटिग्रेशन ऑफ tan x बाय 2 प्लस मायनस. म्हणजे तुम्ही इंटिग्रेशन घेतल्यानंतर कॅन्सल होणार, इथेच आपण कॅन्सल करून टाकतो. तर इंटिग्रेशन करण्याची पण गरज नाही, घेतलं तरी पण चांगलं असतं. सो i इज इक्वल टू 1/2 कॅन्सल, इथे बाकी राहिला x tan x बाय 2. ठीक आहे, मायनस हा 1/2 कॅन्सल, काय बाकी राहिला? इंटिग्रेशन ऑफ tan x बाय 2 dx प्लस याला मी ऍज इट इज राहू दिलं होतं. जर तुम्ही इंटिग्रेशन घेतलं असेल तर मग पुढच्या स्टेप मध्ये ते सर्व कॅन्सल होणार. अजून इंटिग्रेशन घेतलं नाही, ही टर्म कॅन्सल. हेच आपलं आन्सर, x tan x बाय 2. समजून घ्या, तुम्ही इंटिग्रेशन घेतलं तर सारखं झालं असतं ना, फक्त प्लस मायनस मध्ये ते कॅन्सलच झालं असतं. हे तुमच्या डिपेंड करतं काय करायचं. नेक्स्ट वन. हा नोट करा. हे जे पॅटर्न आहे हे आहे ट्रिग्नोमेट्री. जर मी इंटिग्रेशनची साइन रिमूव्ह केली तर हा ट्रिग्नोमेट्री मध्ये यासारखे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले. तर कनेक्टिव्हिटी चेक करा. असे काही क्वेश्चन तुम्हाला आठवत असतील, 2 sin 32 cos 16 cos 8 cos 4 असे काही क्वेश्चन आपण सॉल्व्ह करायचे. ज्यावेळेस पूर्ण स्टडी झाला तर पण ट्रिग्नोमेट्री वगैरे सर्व मिक्स होऊन काहीतरी बनतं. आता ट्रिग्नोमेट्रीचा 90% पार्ट आहे, 10% पार्ट लास्टला इंटिग्रेशन आहे. सो हा स्ट्रक्चर कॉस आहे, इथे पण कॉस आहे, इथे पण कॉस आहे आणि लास्टला साइन दिलाय. साइन आणि कॉस दोघांचे अँगल जर पाहिले तर सेम आहे. म्हणजे याला जर मी असं नोट केलं, साइन x बाय 16, लक्ष द्या, cos x बाय 16 दोघांचे अँगल सेम, तर काहीतरी फॉर्म्युला बनवू शकतोय. फक्त काही एलिमेंट्स एक्स्ट्रा लागणार आहेत. x बाय 8 cos x बाय 4 याची, ठीक आहे. तर लक्ष द्यायचं काय बाकी इथे काय अप्लाय करावं लागेल. जर 2 राहिला असता तर sin 2x याचा फॉर्म्युला सांगा काय असतो. sin 2x 2 sin x cos x. आता अपोजिट विचार करा, हा जर x आहे तर इथे डबल होतं म्हणजे 2 येतोय, लक्षात असू द्या. जर हा 2 sin x बाय 16 आहे, cos x बाय 16 आहे, सो याचा आन्सर असेल sin 2 ॲज इट इज, x जो होता तो ॲज इट इज, x काय आहे x बाय 16 म्हणजे किती होऊन जाईल तो sin x बाय 8, sin x बाय 8 तर cos 8 बाय x आहे त्याच्यामध्ये, करेक्ट होत जाईल ऑटोमॅटिक. ठीक आहे, लक्ष द्यायचं. सो 2 नाहीये, 2 चे ऍडजस्टमेंट केली पहिले. ऍडजस्टमेंट म्हणजे मल्टिप्लाय डिवाइड. सो i इज इक्वल टू हा 1/2, हा झाला sin 2x बाय 16 म्हटलं तर किती x बाय 8.
बाकी सर्व सेम, बाकी म्हणजे हा दोनच बाकी राहिले आता. कॉस x बाय कॉस x बाय 4 dx. फक्त हा 2 इन्क्रीज होता ना 1/2 जो आहे. पुढच्या स्टेप मध्ये परत इथे फॉर्म्युला जर बनवायचा असेल तर 1/2 एक्स्ट्रा ऍडजस्टमेंट केली. हा 2 ऍडजस्ट केला परत. बाकी सर्व सेम. साइन x बाय कॉस x बाय बाकी कॉस x बाय 4 dx. अगेन फॉर्म्युला जरा चेक करा. 16 चा 8 झाला. आता काय 8 चा काय होईल 4. सो I इज इक्वल टू 1/4 इंटिग्रेशन मध्ये हे जे स्ट्रक्चर बनतोय तो फॉर्म्युला आहे साइन x बाय 4 चा. बाकी पुढचा जो पार्ट येतो ऍज इट इज कॉस x बाय 4 dx. लास्ट स्टेप. अजून इंटिग्रेशन झालंच नाही. 1/4 1/2 च परत ऍडजस्टमेंट म्हणजे 2 मल्टिप्लाय डिवाइड sin x बाय 4 cos x बाय 4 dx. सो हा आहे 1/8. टेल मी हा कसला फॉर्म्युला आहे. 16 चा 8 झाला, 8 चा आता 4 झाला, 4 चा sin x बाय 2 dx. बस याचं तुम्हाला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. I is equal to 1/8 साइनचं इंटिग्रेशन असतं मायनस मध्ये मायनस cos x बाय 2 आणि त्या cos फक्त x बाय 2 चा रिडेरिव्हेटिव्ह 1/2. सो हा 2 म्हटलं तर हा 2 न्यूमरेटरला म्हणजे हा कॅन्सल करेल 4 ने. सो आन्सर असलं पाहिजे -4 -1/4 -1/4 cos x बाय 2 प्लस फक्त इंटिग्रेशन एवढंच लागेल. 95% पार्ट जो तो जनरल. मग आता तुम्ही थोडंसं इमॅजिन करा तुमच्या एक्झाम मध्ये असे किती क्वेश्चन आपण पाहिले ते कॉस डबल होणार आहे तो मी पार्ट इथे टाकून दिला किंवा तो अंडर रूट मध्ये अंडर रूटचे साइन कॉस चे स्ट्रक्चर असंच काहीतरी बनतं. त्याला सॉल्व्ह करून एकच एलिमेंट येतो बस त्याचं इंटिग्रेशन. सर्व कनेक्टेड आहे म्हणजे स्टडी करताना सर्व आलं तर मग ते काहीतरी कनेक्ट होईल. लॉग ऑफ टू प्लस एक्स पॉवर मध्ये 2 प्लस एक्स. जरा चेक करा हे काय असं स्पेसिफिक फंक्शन आहे. मोस्टली 7 फॉर्म्युला काही असं काही मॅच होत नाही. बट हे आहे कंपोजिट फंक्शन. कंपोजिट म्हणजे एक्स्ट्रा पार्ट आलाय. लॉग राहिला असतं तर लॉगचं इंटिग्रेशन x log x मायनस x असं काहीतरी पॉसिबल होतं. इथे कंपोजिट आहे. कंपोजिट मध्ये पण असं सिंपल कंपोजिट नाही. फक्त हे राहिलं असतं तरी पण ते कंपोजिट होतं म्हणजे 2 प्लस एक्स ला पुट केला असतं. आता 2 प्लस एक्सच आहे पण तो पण पॉवर मध्ये आलेला आहे. तर पुट करताना काय करणार सोल्युशन करताना आता मी एक काम करू शकतो 2 प्लस एक्स आधी घेऊ शकतोय तो नंतर पण तेच होणार आहे. 2 प्लस एक्स ला पुट करतो आपण 2 प्लस एक्स इज इक्वल टू टी. याचा डेरिव्हेटिव्ह आहे dx इज इक्वल टू dt. तर आपला क्वेश्चन मध्ये I इज इक्वल टू log t ची पॉवर t dt. सो हा झाला t log of t dt. लाईटच्या नुसार
हा टी नंतर पाहिजे, मी फक्त याला नंतर नोट करतो. U इंटू व्ही चा रूल अप्लायच करावा लागणार आहे. लाईटची स्टार्टिंग होईल लॉगरिथमिक पासून. U इंटू व्ही चा रूल. So U इंटू व्ही मध्ये लॉग टी इंटिग्रेशन ऑफ टी dt मायनस मेजर इंटिग्रेशन मध्ये d बाय dt ऑफ लॉग ऑफ टी इंटिग्रेशन ऑफ टी dt लॉग टी चं इंटिग्रेशन टी स्क्वेअर बाय मेजर इंटिग्रेशन मध्ये लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय टी टी स्क्वेअर बाय 2 dt काय आलंय. सो I इज इक्वल टू टी स्क्वेअर बाय 2 लॉग ऑफ टी ॲज इट इज मायनस याच्यातला एक टी कॅन्सल. सो याच्यात बाकी राहतो 1 बाय 2 t dt. So finally answer t square by 2 log of t minus 1 by 2 t square by 2 t square by 2 common option के अनुसार. So I is equal to t square by 2 common. So याच्यात बाकी राहतोय log of t minus 1 by 2. ठीक आहे, आता जरा लक्ष द्या. t square by 2. हा आता याच्यामध्ये एक्स्ट्रा एक एलिमेंट आणला आहे त्यांनी, पाहिला काय e रूट e किंवा e किंवा रूट e. म्हणजे याचं मिनिंग आहे हे कधी येणार आहे, एकच लॉग आहे ना, लॉगची प्रॉपर्टी. इथे लॉग आणायचा आहे, लॉग नाही लॉग ही घेणार ना सिंपल. सो लॉग ई पॉइंट टू रिमेंबर. आणि तो पण आता लॉगची प्रॉपर्टी ऍप्लिकेबल नाही, 1/2 पॉवर मध्ये शिफ्ट होईल, म्हणजे तो अंदर स्क्वेअर रूट. So I is equal to t square by 2 log t minus log root e t square by 2 log t upon root e. So it's t च्या जागी 2 plus 1 घ्यायचा. 2 plus 6 ऑप्शन ए आणि बी सारखं दिसतं. हा रूट नाही, रूट नाही, तो ऑप्शन प्लस ठीक है.